नमस्कार, आपण पाहत आहोत विजय न्यूज. वैराग ते बार्शी रोडवर हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना. उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या आजोबांसोबत 2 वर्षांच्या शंभूचा मृत्यू. आजोबांचा वाटेतच अंत. आईचा सकाळचा टाटा ठरला शेवटचा निरोप. वैराग ते बार्शी रोडवरील छत्रपती कार केअर समोर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. आजारी मुलाला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या आजोबा नातवाचा टिप्पर आणि दुचाकीच्या भीषण धडकेत मृत्यू झाला. 2 वर्षांच्या शंभू पाखरेचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे आजोबा दत्तात्रय पाखरे यांचा रुग्णालयात नेत असताना मार्गातच मृत्यू झाला. एकाच क्षणात आजोबा नातवाचे भविष्य अंधारात गेले आणि मागे केवळ शोक, विखुरलेली स्वप्ने आणि आईच्या डोळ्यात आयुष्यभर न सुकणारे अश्रू उरले. बाबा, शंभूला घेऊन या, तो आज थोडा बरा नाही, आईने सकाळी सांगितले आणि शेवटचा टाटा केला. शंभू सकाळी थोडा अस्वस्थ, थोडा तापट वाटत होता. आईला काळजी वाटू लागली. आईने दत्तात्रय पाखरे यांना विनंती केली, बाबा, शंभूला घेऊन वैरागला डॉक्टरांकडे जरा दाखवून या. नातवावर जीव ओवाळून टाकणारे आजोबा लगेच तयार झाले. दुचाकीवर बसताना शंभूने आईकडे पाहून आपले लहान हात हलवले. टाटा. आईनेही त्याला गालावर हलके चुंबन देत जाऊ नये बाळा असा प्रेमळ निरोप दिला. त्या क्षणी कोणालाच कल्पना नव्हती की हा टाटा आता कायमचा ठरेल. घटनेचा करडा क्षण. टिप्परची समोरून घडलेली घातक धडक. दत्तात्रय पाखरे नातवाला मांडीवर घेऊन शांतपणे परतत होते. छत्रपती कार केअर समोर पोहोचताच एक भरधाव टिप्पर अचानक आपली लेन सोडून थेट त्यांच्या दुचाकीवर आदळला. धडक एवढी प्रचंड होती की शंभू जागीच मृतावस्थेत फेकला गेला. दुचाकी क्षणार्धात पेटली. दत्तात्रय पाखरे गंभीर भाजले आणि चेतन अस्वस्थेत कोसळले. रुग्णवाहिका न आल्याने नागरिकांचा आक्रोश. किमान आजोबा तरी वाचले असते. घटनास्थळी लोक धावत आले, परंतु रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही. नागरिकांनी जीव धोक्यात घालून दत्तात्रयांना खासगी वाहनातून दवाखान्याकडे नेले, परंतु प्रेमळ आजोबा मार्गातच मरण पावले. लोकांचा संताप ओसंडून वाहत होता. रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर आजोबा तरी वाचले असते. आई, कुटुंब आणि संपूर्ण गावात कोसळलेले दुःख. एकीकडे उपचारासाठी पाठवलेले मूल मृत अवस्थेत परत आले, तर दुसरीकडे त्याला जपण्यासाठी सोबत गेलेले प्रेमळ आजोबा. दोघांना एकाच वेळी गमावण्याचा दुःखाचा डोंगर पाखरे कुटुंबावर कोसळला. शंभूची आई सकाळचा निरोप आठवत कोसळत होती. माझं बाळ तर फक्त तपासणीला जात होतं, हे देवानं काय केलं. मानेगावमध्ये शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तर दातोऱ्यांत राग. बेफिकीर टिप्पर चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. एका कुटुंबाचा आधार, प्रेम आणि हसू सगळं एका क्षणात हरपलं. आजोबा नातवाचे नाते म्हणजे घरातील हास्य, खेळ, धिंगाणा आणि माया. आजारपणामुळे नातवाला रुग्णालयात नेणाऱ्या आजोबांचे प्रेम अखेर त्याच प्रवासात त्यांना मृत्यूकडे घेऊन गेले. आजोबा नातू दोघेही आता नाही, तथापि त्यांच्या जाण्याने उरलेले शून्य मात्र कायम राहणार आहेत.